चला सर्वांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आज आपला 10वा दिवस आहे. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. आणि आज आता सुलक्षणा मॅडम सुरू करणार आहे त्रिपुरी सुंदरी त्रिपुर सौंदर्यचं सौंदर्य. मॅडम सुरू करा. व्हिडिओ सुरू करू शकता. मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. तर मॅडम नमस्कार सर. इथे हे काय हलतंय कोपऱ्यामध्ये? हे पिशवी. अं, तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, सुप्रभात आणि दसऱ्याच्या शुभेच्छा. तर आपण जसं 30 श्लोक राहिल्यामुळे मी आता ते मराठीमध्ये खूप जास्ती डिटेल नाही सांगत. लवकर लवकर आपण हिंदीमध्येच घेऊ आणि थोडंफार जे काय ते सांगते फक्त. तर आपले काल 70 श्लोक झाले होते. 71 पासून आपल्याला घ्यायचे आहे. तर हे उमे तेरे हाथों की कांति का वर्णन मैं कैसे करूं. आता हातांचं वर्णन सुरू झालंय. जिनके नखों की दीप्ति यानी द्युती, द्युती म्हणजे प्रकाश असा, सदैव विकसित कमल की अरुणिमा का परिहास करते हैं यानी उन्हें भी लज्जित करते हैं. यदि किसी तरह कमल दलों की लालिमा से उसकी समानता कर दी जाए तो वह भी संभव नहीं है, क्योंकि वह तो लक्ष्मी के चरणों में क्रीड़ा काल में लगी लाक्षा के कारण लाल है, पर अपने हाथों की कांति नखों की दीप्ति तो स्वाभाविक ही लाल है. तर त्यांनी इथे तेच म्हटलेलं आहे की त्या हातांचे वर्णन त्यांनी केलेलं आहे की त्याचं ते जे कांती आहे हाताची आणि त्या नखांची, तर त्याचं वर्णन मी कसं करू. हाताच्या नखांचा जो रंग आहे लाल, तो प्रकाश स्वरूपी आणि दीप्ती, कसा की जो सद्य स्थितीमध्ये उमलणाऱ्या कमलांची जी लाल रंग असतो, लाल कलर असतो, म्हणजे सुरुवातीला जेव्हा कमळ उमलतं त्यावेळेस त्यांना पण लज्जित करणार आहे. जरी कोणत्याही कमल दलांशी त्याची तुलना केली तरी ते शक्य नाही, कारण ते उमललेले कमळ आहेत. त्यांचा जो लाल रंग आहे तो सुद्धा देवी लक्ष्मीच्या पदस्पर्शाने त्यांना प्राप्त झालेला आहे. म्हणजे देवी लक्ष्मी जेव्हा त्याच्यावर पाऊल ठेवते किंवा बसते, आसन ग्रहण करते, तर त्याच्यामुळे त्यांना तो लाल रंग मिळालेला आहे कमळांना. पण तुझ्या हातांची जी कोमलता व नखांची जी द्युती म्हणजे जे किरण आहे ते स्वाभाविक आणि म्हणजे नॅचरल सारखे आहेत. त्याची नॅचरल असा लाल कलर आहे. तर त्याच्यानंतरचा 72 श्लोक आहे. हे देवी स्कंद यानी कार्तिकेय और गणेश जी के द्वारा दुग्धपान किए गए तेरे दोनों स्तन, जिनके मुख से दूध का स्राव टपकना हो रहा है, सदा हमारे दुखों का हरण करे. दुग्धपान करते समय जिन स्तनों को देखकर गणेश जी शंकालु होकर आकुलित हृदय से सहसा अपने ही सिर के कुंभद्र सदृश भागों को टटोलकर परिहास पूर्ण चेष्टा किया करते. म्हणजे कार्तिकीय आणि गणेशजींनी जे दूध प्राशन केलं तुझ्या स्तनांचं, तर ते त्याच्यामुळे तू आमच्या दुःखाचं हरण पण करत असते. आणि त्यांनी इथे हे म्हटलं की जसं लहान बाळ असतं त्याप्रमाणे गणेशजी असे अं, स्तनपान करताना असे चेष्टा करताय, मस्ती करताय, खेळतात ते असं. नंतर 73वा श्लोक आहे. पर्वतराज हिमालय की हे पताका सदृश पुत्री, अमृत रसपूर्ण माणिक्य से बने कुपों या कलशों के समान तेरे स्तनों को देखकर हमारे मन में किसी किसी तरह संदेह या स्फुरण नहीं पैदा होता, जैसे कि स्त्रियों के स्तनों को होना संभव है देखकर, क्योंकि उनका ऐसा प्रभाव है कि उनके दुग्धपान करने के कारण गणेश जी और कार्तिकेय दोनों आज भी कुमार ही है और स्त्री संगम का रसास्वाद ज्ञात नहीं है. म्हणजे जरी त्यांच्या पत्नी आहेत तरी ते कुमार आहेत, म्हणजे ब्रह्मचारी आहेत बा. तर ते हे तुझ्या दुग्धपान केल्यामुळेच आहे असं त्यांना म्हणायचं आहे. 74वां श्लोक है. हे अंबे, तेरे कुंचों का वह भाग जो गजासुर के मस्तक रूपी कुंभ से निकली हुई मुक्तामणियों की स्वच्छ माला धारण किए हुए है,
उस पर तेरे बिंबाफल सदृश लाल होठों की कांति पड़ने से अरुण छाया सी दिखती है, इसलिए वह हार शिवजी की प्रताप मिश्रित कार कीर्ति के प्रतीक समान है. म्हणजे तिच्या गळ्यामध्ये जो हार आहे त्याच्याबद्दल म्हणतात की गजासुराचा वध जेव्हा त्यांनी केला अं, शिवांनी, तर त्याच्यामधून एक मुक्तामणी निघाली, म्हणजे मोतींसारखं असेल तर ते देवीला त्यांनी दिल्यामुळे तिने त्याचा हार बनवला आपल्या, म्हणजे पतीची म्हणजे शिवजीची प्रताप कीर्ती याचं प्रतीक म्हणून तिने तो हार बनवून गळ्यामध्ये घातलेला आहे. आणि 75 श्लोक आहे. हे धरणीधर कन्ये, मेरा ऐसा मानना है कि तेरे स्तनों के दुग्ध का सागर तेरे हृदय में प्रवाहमान सारस्वत ज्ञान के समान है, जिसे पान कर और दयावती होकर तेरे स्तनपान कराने द्रविड़ शिशु ने प्रौढ़ कवियों के समान कमनीय कविता की रचना कर डाली. आता द्रविड़ शिशु म्हणजे शंकराचार्य म्हणता येतो. द्रविड़ शिशु कौन था जिसका संकेत इस श्लोक में है? इस पर विद्वानों का मतभेद है. कुछ विद्वानों का मत है शंकर भगवत्पाद ने यहाँ अपने ही लिए संकेत किया है, पर कुछ अन्य इसमें विश्वास नहीं करते. तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी स्तनपान केलेलं आहे, त्या द्रविड शिशु जे आहेत त्यांनी तुझं स्तनपान केल्यामुळे त्यांनी जे कविता केल्या आहे, तुझ्या सौंदर्याचं जे वर्णन केले आहे, तर ते प्रौढ कवियों के समान, म्हणजे जे तरुण कवी असतात ना, प्रौढ म्हणजे अं, थोडे वयस्कर, म्हणजे प्रौढ तरुण पण नसतात आणि एकदम वयस्कर पण नसतात त्याच्यामधल्या, तर त्यांनी तशा प्रकारे म्हणजे इतक्या उच्च प्रतीचं ते केलेलं आहे वर्णन. तर द्रविड शिशु म्हणजे शंकराचार्याने, पण इथे मतभेद सांगितलेला आहे सगळं, म्हणजे कोणी म्हणतं की त्यांनी हे वर्णन केलंय, कोणी म्हणतं की दुसरे पण शंकराचार्य आहेत. शंकराचार्य म्हणजे ती परंपरा आहे ऍक्च्युली, तर त्याच्यामध्ये जे नंतर पण निर्माण झाले त्यांनी बहुतेक सौंदर्य लहरी केली असं मतभेद या पुस्तकामध्ये पण सांगितलेलं आहे तसंच. तर 76 श्लोक आपण वाचू. हे अचल तनये, शिवजी के क्रोध की ज्वालाओं से जलते हुए शरीर से कामदेव गहरे सरोवर के समान तेरी नाभि में जब डुबकी लगाई कामदेव ने, तो उससे लता के समान उठने वाले धूम की जो रेखा बनी, उसे जन साधारण लोग हे जननी तेरी नाभि के ऊपर उठने वाली रोमावली समजते हैं. तर हा थोडा वेगळ्या प्रकारचा द्विअर्थी आहे, तर तो त्याचा अर्थ फक्त मी तुम्हाला सांगते. 76 म्हणजे ते नाभीचं आता वर्णन सुरू झालेलं आहे तिच्या. तर त्यांचं म्हणणं आहे की भगवान शिवाच्या क्रोधाग्नीमुळे कामदेवाचे शरीर जेव्हा जळायला लागलं, भस्म केलं ना, तिसरा डोळा उघडून त्यांना, तर ते जळायला लागलं, तर त्याला असं झालं की आता कोणत्या तरी सरोवरात मी उडी मारायला पाहिजे. तर तितक्यात त्याचं लक्ष गेलं देवीच्या नाभीकडे, आणि मग त्याच्यापेक्षा चांगली जागा आपल्याला कुठे मिळेल म्हणून तो त्याने त्या नाभीत प्रवेश केला. आणि त्या नाभीत प्रवेश याच्यासाठी केला की नाभीच्या खाली स्वादिष्टान चक्र आहे आणि ते जल तत्वाचं प्रतीक असल्यामुळे तिथे त्याला शांतता मिळाली, जलामध्ये त्याने प्रवेश केल्यामुळे नाभीच्या तिथे, असं त्यांचं म्हणणं आहे. शरीराला थंडावा मिळण्यासाठी त्याने प्रवेश केल्याबरोबर जसे अग्नीवर पाणी शिंपडल्यामुळे धूर निघतो, त्याच्यात त्याने प्रवेश केल्याबरोबर ते जळतं शरीर असं थंड व्हायला लागलं, तर त्याच्यातून धूर उठायला लागला आणि तो धूर तुझ्या नाभीतून उठत वर सरळ रेषेत गेला. तर तो जो धूर उठत होता तो इथून नाभीच्या तिथून असा वर आला. तर त्यांचं म्हणणं आहे की एक प्रकारे हा धूर म्हणजेच तुझ्या नाभीतून निघणारे रोमांच होय. पण ज्ञानी लोकांनी याचा वेगळा अर्थ केलेला आहे, म्हणजे थोडासा उच्च प्रतीचा. त्यांनी म्हटलेलं आहे की नाभीखाली जे स्वादिष्टान चक्र आहे ते जलतत्वाचे असल्यामुळे तिथे प्रवेश केल्याने कामदेवाचा दाह कमी होऊन जो धूर उठला त्याची रेषा ती वरपर्यंत जी गेली, तर त्याला ते म्हणताय की अनाहत चक्रापर्यंत ती पोहोचली, म्हणजे हृदय चक्रामध्ये आपल्याला माहितीच आहे. तुझ्या हृदयाच्या प्रेमाच्या प्रभावामुळे त्याचा तो दाह शांत झाला. आता हृदयाचा आपला विकास झाला की आपल्यामध्ये प्रेम उत्पन्न होतं. तर देवी तर प्रेमाचंच प्रतीक असल्यामुळे तिला अं, तिच्या हृदयापर्यंत तो म्हणजे जो धूर पोचला त्याच्यामुळे त्याचा दाह शांत झाला. आणि कामदेवाला पण वाचवण्यासाठी कामदेवाने पण देवीला म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी देवीच्या नाभीचा आसरा घेतला, इथे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे.
तर त्यांनी अजून एक याचा अर्थ इथे थोडासा सांगितला आहे, की देवीला बघून जे ज्ञानी लोक असतात ते तिच्याशी तादात्म्य पावतात. म्हणजे तादात्म्य पावल्यामुळे ते शरीर रूपामध्ये राहतच नाही, तिच्याशी एकरूप होऊन जातात. त्यामुळे ती कामाग्नी जो आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये जे पण काम वासना वगैरे आहे ती सगळी दग्ध होऊन जाते. इथे एक थोडासा वेगळा अर्थ दिलेला आहे. आपण इथे सामान्य लोकांसाठी त्यांनी काय सांगितलंय, कामदेवाने तिच्या नाभीत प्रवेश केल्यामुळे काय झालेलं आहे, की सामान्य लोक फक्त त्याच भागामध्ये राहतात जनरली. म्हणजे पोटाचा भाग असल्यामुळे फक्त खाणं, अन्न आणि खालचा भाग, त्यामुळे काम वासना आणि खाणे या दोनच गोष्टींच्या तिथे अडकलेले राहतात. अशा प्रकारे त्यांनी थोडस विश्लेषण केलंय. तर हा थोडा वेगळा होता म्हणून मी सांगितला. आता 77वा श्लोक आपण घेऊ. हे शिवे, हे जननी, यह यमुना की पतली तरंग के सदृश आकृति थोड़ी सी दिखाई पड़ रही है। वह बुद्धिमान मनुष्यों को ऐसा प्रतीत हो रही है कि मानो तेरे कुछ कलशों के बीच में एक दूसरे को रगड़ से पीसते पीसते पतला हो जाने पर आकाश ही तेरी नाभि रूप कंदरा विवर, कंदरा म्हणजे विवर में अथवा नाभि में सर्पिणी की तरह प्रविष्ट हो रहा है. आता इथे पण थोडासा दोन द्विअर्थी आहे, की तुझी जी म्हणजे कमरेचा भाग आहे, कटी भाग जो म्हणतो तो अतिशय इतका कृश आणि म्हणजे पातळ असं म्हणतो, कमनीय बांधा जसं म्हणतो, त्याला अर्थ आपण असं घेऊ. तर अशा प्रकारे तो जो भाग आहे तुझा, तर त्याला बुद्धिमान जे लोक आहेत म्हणजे जे ज्ञानी आहेत त्यांनी तो भागाला असं म्हणजे उपमा दिलेली आहे, की तो आकाश रूपी जो भाग आहे आणि त्या नाभीच्या तिथे विवर तयार होतं. तर एक प्रकारचं विवर तयार झाल्यामुळे, तर त्यांनी हे म्हटलं की इथे दोन अर्थ घेतले, की शंकराचार्य म्हणतात तुझ्या नाभीतून एक सरळ रेषा वरपर्यंत जाते, ती श्याम वर्णाची त्यांना भासते. जे ज्ञानी लोक आहेत त्यांना श्याम वर्णाची, त्या धुव्यामुळे, तो जो धुवा उत्पन्न झाल्यामुळे त्याचा रंग जरा असा काळपट झाल्यामुळे श्याम वर्ण आहे. तर त्यांना म्हणायचं की यमुना नदीचा एका पातळ धारेसारखा तो तरंग त्यांना दिसतो, म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत त्यांना. आणि तो यमुनेचा संदर्भ इथे ते देतात आहे, की यमुना नदी सावळी म्हणजे काळीच आहे. तर तिचं पाणी तसं असल्यामुळे त्यांनी त्या धुव्याला आणि त्या रेषेला यमुना नदीचा म्हणजे उपमा दिलेली आहे, उपम्यासारखे सांगितलेलं आहे, तुलना केली. तर ते यमुनेचं म्हणजे संदर्भ येताबरोबर बरेच जे कृष्ण भक्त आहे त्यांना कृष्णाची आठवण होते असं ते म्हणतात. आणि ते कृष्णाचं ध्यान करतात त्याच्यावरती. आणि जे ज्ञानी लोक आहे त्यांना असं पण जाणवतं की आकाशच जणू अशा पातळ एका रेषेमध्ये तयार होऊन तुझ्या नाभिरूप विवरामध्ये सर्पिणीसारखे प्रवेश करत वर जाते आहे. म्हणजे जसं मुलाधारातून कुंडलिनी वर जाते तसं आकाश, आकाश पण निळ्या रंगाचं आहे. तर ते म्हणजे तो जो धुवा उठला त्याचा जो कलर आहे तो आकाशासारखा जणू आहे, आणि आकाशानेच जणू तिथे सर्पिणीसारखा प्रवेश केलेला आहे. म्हणजे कुंडलिनी शक्तीचं सर्व चक्रांमधून वर 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 जात आकाश तत्व असं पण म्हणू शकतो आपण. आकाश तत्वापर्यंत हा वरचा भाग आपला आकाश तत्वाचा असतो. तर असं ते म्हणतात. म्हणजे जे ज्ञानी ज्ञानी आणि विद्वान लोक जे ब्रह्मनिष्ठ होतात, तर त्याच्यामध्ये ते शरीरामध्ये आपल्या तीन नाडी आहेत असं म्हणतात, सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि सुषुम्ना, म्हणजेच इडा पिंगला. तर सुषुम्ना नाडीमध्ये ते ध्यान करतात असे जे लोक आहेत, मग ते त्यामुळे समाधीमध्ये जातात. म्हणजेच नाभीशी याचा संबंध असतो. अशा या तुझ्या नाभीचे ध्यान केल्याने आम्हाला पण ती समाधी प्राप्त हो, असं त्यांचं वर्णन आहे. आकाश तत्व आणि सप्तचक्र वगैरे त्याचा जो संदर्भ आहे तो दोन्ही नाड्यांच्या मध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीवर तर त्यांनी ध्यान केलं. या ऋषी मुनी जे ब्रह्मनिष्ठ लोक आहेत तर ते समाधीमध्ये जातात. म्हणजे इतकं तुझ्या त्या नाभीचं महत्व आणि सौंदर्य आहे असं तुम्ही सांगितलं. तर 78 श्लोक घेऊ आपण आता. हे गिरिसुते, तेरी नाभि की जय हो. अजून नाभीचं वर्णन सुरू आहे. जिसकी उपमाइन अधो निर्दिष्ट विकल्पों से दी जाती है, जैसे वह गंगा का स्थिर आवर्त भवर हो गया. म्हणजे गंगा नदीमध्ये जसं भवर तयार होतो, आपण काय म्हणतो,
भोवरा, म्हणजे असं गोल गोल ते फिरतं ना मधला भाग जो आहे त्याला भवर, तशी उपमा दिली त्याने. नदीमध्ये जो भवर तयार होतो तर तो जणू काही तुझ्या नाभीसारखाच आहे. तेरे स्तनरूपी विकसित पुष्पों को धारण करने वाली रोमावली स्वरूप लता उगने का गमला आहे. म्हणजे स्तनरूपी पुष्प त्यांनी त्याला म्हणजे उपमा दिलेली आहे. तर ते त्याची जी लता आहे म्हणजे प्लांट जिथे तो आपण म्हणतो तर त्या उगवण्याचा तो गमला पण आहे, म्हणजे कुंडी आहे तो आपण झाडं लावतो तशी. कामदेव के तेज रूपी अग्नि को धारण करने वाला हवन कुंड आहे. कामदेव जेव्हा दग्ध झाला एकदम अं, जळाल्यामुळे, तर त्याने तिथे प्रवेश घेतल्यामुळे ते त्याचं हवन कुंड तयार झालं. रति का क्रीड़ा स्थल हो अथवा शिव शंकर के नयनों को सिद्धि प्राप्त करने के लिए तप करने की गुफा का प्रवेश द्वार है. आता कामदेवाने तिथे प्रवेश केल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की रतीने ती पण त्याच्या मागे तिने पण प्रवेश केला, म्हणजे आपल्या पतीच्या मागे मागे ती गेली आणि त्यांचं ते क्रीडास्थान झालं बा तुझं नाभी प्रदेश. आणि शिव शंकर के नयनों को सिद्धि प्राप्त करने के लिए तप करने की गुफा का प्रवेश द्वार हो. म्हणजे जे भगवान शंकर आहे त्यांचे जे नेत्र तुझ्या नाभीवरती पडतात, तर ते स्थान त्यांनी असं म्हटलंय नाभीचं, की त्यांचं जे नेत्र आहे त्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त होते आणि ते सिद्धी प्राप्त करण्यासाठी जे तप करावं लागतं, तर ते तप करण्यासाठी गुफेमध्ये त्या प्रवेश करतात. तर त्या गुफेचं प्रवेशद्वार तुझी नाभी आहे. अशा प्रकारे अलंकारिक भाषा त्यांनी वापरलेली. तर 79 श्लोक आहे. हे शैलतने तेरे मध्य भाग की साम्यावस्था चिरकाल तक कुशल रहे, जो स्वाभाविक क्षीण है और स्तन रूपी तट के भार से आक्लांत होने के कारण झुकी हुई तेरी मूर्ति के नाभि प्रदेश पर पड़ने वाली वलियों पर धीरे धीरे नदी तट के वृक्षों के समान टूटता हुआ सा प्रतीत होता है. यहाँ कटी का बहुत पतला होने और स्तनों का भारी होना दिखाया है, जो दोनों स्त्रियों के सौंदर्य का प्रतीक आहे. तर त्यांनी म्हटलंय की अं, तुझ्या त्या स्तनरूपी भारामुळे तुझा कटी प्रदेश जो आहे म्हणजे जो काही कमरेचा भाग आहे तो इतका नाजूक आहे आणि तो भार तू सांभाळू नाही शकत. अशा प्रकारे थोडं वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यानंतर 80. हे देवी कुक्षी काखों की रगड़ से उत्पन्न श्वेत पसीना आने के कारण जिनके किनारे पर से कंचुकी फट गई है, स्वर्ण कलश की आभा से युक्त तेरे स्तनद्वय के हिलने से कहीं टूट न जाए, इस आशंका से उसे बचाने के लिए पर्याप्त है. मात्र इतना ही जुड़ा हुआ तेरे कटी प्रदेश को मानो कामदेव ने लवली वल्ली, एक प्रकारची वेल असते लवली नावाची, त्या वल्ली की वलियों से 3 बार बांध के रखा है. म्हणजे तो कटी प्रदेश इतका नाजूक आहे की तू तो सांभाळू नाही शकत आहे चालताना. तर त्यांनी कामदेवाने काय केलं की त्या वल्ली नावाच्या जी काही वेल आहे त्याने तो जो भाग आहे तुझा तो बांधून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 81वा श्लोक आहे. हे पार्वती पर्वत राज हिमालय ने अपने नितंबों से कुछ अंश काटकर अपना भारीपन और विस्तार तुझको दहेज रूप में दिए थे, जिसके कारण इसलिए तेरे नितंब इतने विस्तीर्ण और भारी है कि उनके भार से संपूर्ण पृथ्वी की गति रुक गई है, और तेरे विस्तार की अपेक्षा उसकी तुलना में यह पृथ्वी छोटी दिखाई देवी. म्हणजे तुझ्या नितंबांचा इतका भार आहे की पृथ्वी पण त्याच्याकडे छोटी दिसायला लागली. त्याच्यानंतर 82वा श्लोक आहे. हे गिरिसुते आप अपने दोनों घुटना, आता म्हणजे गुडघ्यांचं सुरू झालेलं आहे वर्णन. से गजराज के सुंडो घुटनों से गजराज के सुंडों को एक स्वर्ण निर्मित कदली के लंबे स्तंभों को जीतकर पति को प्रणाम करते करते कठोर बन गए हैं. दोनों सुंदर गोलाकार उर चक्रों से बुद्धिमान हाथी के मस्तक के दोनों कुंभों को भी पराजित कर रही है. म्हणजे तुझे जो मांड्यांचा भाग आपण म्हणतो तो भाग म्हणजे गजराज के सुंड, म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखा, किंवा स्वर्ण निर्मित कदली के लंबे स्तंभों को जीत कर, म्हणजे स्वर्ण निर्मित कदली म्हणजे केळाचे जे झाड ते खांब जे आपण पूजेमध्ये वगैरे लावतो ना, तशा प्रकारे ते स्वर्ण निर्मित आहे असे तुझे ते
हा जो भाग आहे मांड्यांचा तो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे घुटणे आहे, उरुच चक्र म्हणजे घुटणे, तर ते घुटणे तू भगवान शिवाची जी पूजा करताना जे टेकवून, म्हणजे जसं आपण घुटण्यावर बसून पूजा करतो किंवा जे काय करतो, त्याच्यामुळे ते तुझे घुटणे जे आहे ते कठोर बनलेले आहेत असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या घुटण्यांचा जो भाग आहे गोलाकार जो आहे तो गजराज हाती म्हणजे ऐरावत हातीच्या मस्तकाप्रमाणे आहे तो, असं ते म्हणतात. 83वां श्लोक है। हे गिरिसुते, तेरे दोनों जांघाएं रुद्र के जीतने के लिए द्विगुणित बाणों से भरे हुए कामदेव के दो तरकसों के समान है। जिन बाणों के अग्रफल नुकीले पैरों के 10 अंगुलियों के नाखूनों के मुखाग्र भाग में रूप में बाणों के समान दिख रहा है, जो देवताओं के मुकुट रूपी सान पर तेज किए चमकाए गए हैं. तर इथे त्यांनी जांघांचं वर्णन केलेलं आहे. ते काही असं इतकं महत्वाचं नाही. तर 84 श्लोक आहे। हे माँ तेरे चरण जो श्रुतियों के अग्रभाग पर शिखर के समान रखे है, म्हणजे तुझे जे चरण आहे ते श्रुती स्मृती आपल्याला माहिती आहे, तर त्याच्या तिथे अग्रभाग म्हणून ते ठेवलेले आहे शिखरावरती, म्हणजे सर्वात उच्च त्याचं स्थान आहे असं म्हणतात. कारण आपण श्रुती आणि श्रुतींना खूप उच्च स्थान दिलेलं आहे आपल्या हिंदू धर्मात. उनको कृपा करके मेरे शीर पर भी रख दो, माझ्या म्हणजे माझ्या डोक्यावर तुझे चरण ठेव बा, म्हणजे त्यांचा स्पर्श मी करतो. जिनका चरणामृत महादेव की जटाजूट से निकली हुई गंगा है, म्हणजे तुझ्या त्या चरणांचं जे अमृत आहे ते जसं काही महादेवाच्या जटेमधून निघणाऱ्या गंगेप्रमाणे. तथा जिनके चरण तलो में लगी लाक्षा लाह की कांति श्री हरि के केश पाशों में जड़ित लगे हुए अरुणिमा की कांति के समान है. म्हणजे तुझ्या चरणांची जी इतकी कांती आहे की ती श्रीहरीच्या केसांमध्ये ज्या मुकुटामध्ये त्यांच्या रत्नजडित जे लावलेले आहेत, जे हिरे वगैरे रत्नमाणिके, त्यांची अरुणिमा की कांती म्हणजे त्याच्यातून जो प्रकाश निघतोय त्याप्रमाणे आहे. तर 85 श्लोकात ते म्हणतात की हम तेरे इन दोनों नयनाभिराम चरणों को प्रणाम करते हैं, जिन पर लाक्षा की तीव्र कांती चमक रही है. लाक्ष म्हणजे लाह म्हणजे आता लक्षच्या आपण बांगड्या घालतो ना, त्याला काय म्हणतात मराठीत माहिती नाही मला, तर लाख लाख म्हणतो आपण. लक्ष्मण. हा हा, तशा प्रकारे. तो लाक्षा की तीव्र कांति चमक रही है, और जिनके अभिहनन की इच्छा से पशुपति एकमात्र तेरे आनंद वन के अशोक वृक्ष से ईर्ष्या भाव असूया रखते हैं. नयनाभिराम चरण असं म्हटलंय, नयनांप्रमाणे तुझे चरण आहेत. जिन पर लाक्षा की तीव्र कांती चमकते, म्हणजे लाखेप्रमाणे त्याला चमक आलेली आहे. आणि त्यामुळे पशुपती म्हणजे भगवान शिव जे आहे ते त्या आनंद वनात अशोक वृक्षामध्ये, त्या अशोक वृक्षांची सुद्धा ते त्यांना असूया उत्पन्न होते की जे तुझ्याशी तुझ्या जवळ आहेत बुवा ते. तर 86वां श्लोक है। तेरे गोत्र का अपमान करने के कारण लज्जित नेत्र झुकाए हुए पति के कपाल पर तेरे चरण कमलों का ताड़न होने से कामदेव ने, जिनको भस्म किए जाने के कारण अंतर्दाह था और उसे निकालने का मन में जन अपना प्रतिशोध समझकर तेरे पायलों की नुपुरों की कर्णत्कार रूपी झंकार रूपी किलकिलाहट आवाज ही हर्षध्वनी की है. आता त्या पायांच्या मध्ये ज्या पायाला घातलेल्या आहेत त्याच्याबद्दल ते वर्णन करत आहे. म्हणजे कामदेवाने भगवान शिवांना जो म्हणजे बाण मारला, तर त्याच्यामुळे तो आता लज्जित झालेला आहे. आणि तो जसा काही तुझ्या म्हणजे पायामध्ये जे नुपूर घातलेले आहे तर त्यांचा झणत्कार रूपी किलकिलाट तिच्या हर्षध्वनी सारखा तो तुला म्हणजे खाली मान घालून माफी मागितल्यासारखा तो तुला म्हणतो आहे. हे 87वां श्लोक आहे। हे जननी, तेरे दोनों चरण कमल पुष्प को जीत रहे हैं, तो इसमें आश्चर्य ही क्या है. म्हणजे कमल पुष्पाला पण त्यांनी मागे टाकलाय, तशी तुलना त्यांनी केलेली आहे.
तर त्याच्यात काय आश्चर्य आहे, क्योंकि कमल के पुष्प तो बर्फ में मर जाते हैं. म्हणजे बर्फामध्ये जर कमल असेल तर ते टिकत नाही, म्हणजे लवकर मरून जातात. पण तेरा चरण युगल हिमाचल पर निवास करने से भी सकुशल है. म्हणजे तू तर हिमालयामध्येच वास करते. कमल पुष्प रात में जहां से आते हैं वही तेरे चरण अहर्निश प्रफुल्लित खुले खुले रहते हैं. वह कमल पुष्प जहां दिन में लक्ष्मी का पात्र पूजा सामग्री बन जाता है, वही तेरे ये चरण समयाचार के आराधकों को अपर्याप्त लक्ष्मी धन संपत्ती प्रदान करता है. म्हणजे इतके सुंदर तुझे ते पुष्पवृक्ष आहे की ते मग आपण लक्ष्मीच्या पूजा सामग्रीमध्ये पण त्याचा उपयोग करतो, म्हणजे तिला अर्पण करतो. आणि समयाचार के आराधकों को म्हणजे ज्यांना धनसंपत्तीची म्हणजे गरज आहे, जे प्रार्थना करतात त्याच्यासाठी तुला, तर त्यांना तू आपले चरण देऊन त्याने तू त्यांना जे हवं आहे ते देऊन देते बा. म्हणजे त्यांच्यावर कृपादृष्टी करते की यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. 88 श्लोक है. हे देवी तेरा पद जहाँ कीर्तियों का प्रपद स्थान है, वही वह विपदाओं का भी आपद है. एक और जहाँ वह कीर्तियों का भंडार है, दूसरी ओर वह विपत्तियों को अपने पास नहीं आने देता. म्हणजे एक एक वेळेस तुझ्या चरणांमुळे आम्हाला कीर्ती पण प्राप्त होते आणि विपदा पण आमच्यावरती तू येऊ नये देत, अशी तुझी कृपा दृष्टी आहे. म्हणून तुझ्या चरणांचे आम्ही ध्यान करतो. फिर से न जाने महापुरुषों ने उन चरणों की तुलना कछुए की कठीण खोपड़ी से कैसे कर दी. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतं की तुझे चरण इतके कडक आहे, अशा प्रकारे त्यांनी तुलना का केली की कछुए की कठीण खोपडी. म्हणजे आपल्याला माहिती आहे कासवाच्या वरच जी पाठ असते ती किती कठीण असते. क्योंकि वह तो इतना कोमल है कि विवाह काल में त्रिपुरारी ने दयार्द्र मन से संकोच पूर्वक किसी प्रकार अपने दोनों हाथों से उठाकर पत्थर पर रखा था. म्हणजे ते इतके कोमल तुझे चरण आहे की स्वतः शिवानी त्रिपुरारीने ते चरण हातात घेऊन ते त्या पत्थरावर म्हणजे टेकडीवर किंवा दगडाच्या भागावरती ते उचलून ठेवले होते बा. इतके कोमल तुझे चरण आहे. आता आपण 89वा आहे. हे चंडी तेरे दोनों चरण अपने नाखूनों के द्वारा कल्प वृक्ष का भी परिहास सा कर रहे हैं. जो नख अप्सराओं के कर रूपी कमलों को हाथ जोड़े समय बंद करने के लिए 10 चंद्रमा के समान है. कल्प वृक्ष तो स्वर्ग में रहने वाले देवताओं को ही अपने पल्लव रूपी कराग्रों से मनोवांछित फल देते हैं, परंतु तेरे चरण तो दरिद्रों को भी शीघ्र और प्रचुर धन निरंतर देते रहते हैं. कल्प वृक्ष से स्वर्ग निवासियों को ही लाभ होता है, यहाँ के दरिद्रों को तो कुछ नहीं प्राप्त होता. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय, कल्प तुझे जे नखून आहेत चरणांचे म्हणजे नख जे आहेत ते कल्पवृक्षों का भी परिहास कर रहे, म्हणजे कल्पवृक्षापेक्षा पण अति सुंदर आहेत. जो नख अप्सराओं के कर रूपी कमलों हाथ जोड़ने पर बंद करने के लिए 10 चंद्रमा के समान है. म्हणजे जे अप्सरा आहे त्या जेव्हा हात जोडतात तर 10 चंद्रांचं पण जो प्रकाश आहे, तर अशा प्रकारची त्याला उपमा दिलेली आहे. इतके सुंदर तुझे कमल आहे. तर कल्पवृक्ष तर स्वर्गामध्ये असतो, तर तो स्वर्गातल्या देवतांनाच फक्त जे मागेल ते देत असतो किंवा त्यांची इच्छा पूर्ण करत असतो, फळ देत असतो. पण तुझे जे चरण आहे ते दरिद्री लोकांना पण प्रचुर धन निरंतर देत राहतात बुवा. असं म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये. तर आता 90वा आहे. और ये तेरे चरण, अजून चरणांचं ध्यान सुरू आहे. मंदार पुष्पों के स्तबक गुच्छों के समान सुंदर सुबक है. जो चरण दिन दुखियारों को उनके आशानुरूप निरंतर लक्ष्मी देता रहता है, और जो सौंदर्य राशि के मकरंद पराग को प्रसरित करता रहता है, उसी चरण में मेरा यह 5 ज्ञानेंद्रिय एक अंतकरण को लेकर 6 चरणों वाला यह मन रूपी मधुकर, 6 पादों वाले भ्रमर मधुकर की तरह बनकर सदा निमग्न रहे. तर त्यांनी म्हटलंय की तुझे जे चरण आहेत ते मंदार पुष्पों के स्तबक के समान सुंदर आहे. मंदार पुष्पांचा जो गुच्छ असतो त्याचे जे फुलं असतात त्याप्रमाणे आहे. जो चरण दिन दुखियारों को उनके आशानुरूप निरंतर लक्ष्मी देता रहता है,
और सौंदर्य राशि के मकरंद को प्रसरित करता रहता है. तर त्या अशा चरणांवरती माझे 5 ज्ञानेंद्रिय आणि एक मन, एक अंतकरण, हे चरणोवाला यह मनरूपी मधुकर षट पादोवाला भ्रमर बनकर, म्हणजे तुझ्या ज्या चरण आहे ते कमळासारखे आहे आणि माझं जे मन आणि पंचज्ञानेंद्रिय जे आहे ते एकत्र केल्यावर 6 प्रकारचा षटपादवाला भ्रमर मी तयार होतो. आणि तो तुझ्या भ्रमर ही तरह बनकर सदा निमग्न आहे, म्हणजे तुझ्या त्या पुष्परूपी चरणामध्ये सतत मी भुंग्यासारखा फिरत राहावं बा, तिथेच तुझं माझं स्थान होऊन जावं, असं त्यांचं म्हणणं आहे की मी तुला इतका शरण आलो आहे. 91 श्लोक है. हे चारु चरिते. ऐसा प्रतीत हो रहा है कि तेरे घर के राजहंस तुम्हारे चलने के समय तेरे पाद प्रक्षेप पदन्यास रूपी क्रीड़ा चाल का परिचय कैसे कैसे चलती है आदि का ज्ञान प्राप्त करने के लिए तेरे उस क्रीड़ा का परित्याग नहीं करते. तेरे पीछे पीछे ही तेरी ही तरह कदम से कदम मिलाकर चलते हैं, अर्थात तुम्हारा अनुगमन करते हैं. साथ ही तेरे चलते समय चरण कमलों में पहनी मणिमय पायलों नुपुरों की झंकार के शब्द मानो उन राजहंसों को चलने की शिक्षा कर रहे हैं. म्हणजे तुझी जी चाल आहे त्याची तुलना त्यांनी, म्हणजे तुलना असं नाही की ते राजहंस पक्षी पण तुझ्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करतात आहे, तुझ्या पावलावर पाऊल ठेवून. तर ते म्हणतात एक क्रीडा, म्हणजे चालण्याची क्रीडा करतायत ते. परिचय म्हणजे कैसे कैसे चलती है आदि का ज्ञान, म्हणजे ही देवी कशी म्हणजे चालते आहे व तिची चाल कहे तशा प्रकारचं ते ज्ञान ग्रहण करताय, तुझ्या सोबत सोबत चालता आहेत. कदम से कदम मिलाकर, तुझ्या म्हणजे सोबत सोबत चलता है बस. साथ ही तेरे चलते समय चरण कमलों में पहनी मणिमय पायल की झंकार के शब्द, म्हणजे जे जे तुझे जे पायल आहे ते वाजतात जेव्हा तू चालते, तर त्यावेळेस त्या राजहंसांना जे शब्द ऐकायला येतात, तर ते शब्द त्यांना चालण्याची शिक्षा देत आहे कसं चालायला पाहिजे म्हणून. तर 92वां श्लोक है. ब्रह्मा विष्णु महेश और ईश्वर द्वारा रक्षण किए जाने वाले अथवा रक्षित, म्हणजे क्रमशः मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर और अनाहत चक्र. तेरी म्हणजे खाट जसं पलंगासारखं, तर त्याचे 4 पाय आहेत. ते 4 पाये है. इन्हीं चारों से तेरा पलंग तैयार होता है, जिस पर बिछी हुई स्वच्छ छाया से निर्मित कपट रूपी माया की चादर रूप स्वयं शिव जी है, जो तेरी कांति के झिलमिलाने के कारण अरुणाभ जैसे दिखाई देते हैं. उससे ऐसे प्रतीत होता है कि मानो श्रृंगार रस स्वयं शरीर धर कर आंखों में कौतूहल उत्पन्न कर रहा है. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे जे 4 चक्र आहेत ते तुझ्या पलंगाचा पाय आहेत आणि शिवजी त्याच्यावर मायारूपी चादर जशी अंथरलेली असते तशा प्रकारे ते तिथे आहेत. जो तेरी कांति के झिलमिलाने के कारण अरुणाभ जैसे दिखाई दे रहे, म्हणजे तुझ्या कांतीचा जो प्रकाश आहे तर तो त्यांच्यावर पडल्यामुळे ते अजून त्यांचा जो म्हणजे शरीराचा जो त्यांचा प्रकाश आहे तो अरुणाभ के कारण ऐसा प्रतीत होता है कि श्रृंगार रस स्वयं शरीर धरकर आंखों में कौतूहल उत्पन्न कर रहा है, म्हणजे शृंगार रस जो रस आहे तो स्वतः शरीर धारण करून शिवरूपाने तिथे प्रकट झालेला आहे, अशा प्रकारे ते म्हणतात. नंतर 93वां श्लोक है. शंभू की करुणा दया की सर्वत्र जय हो रही है, जो जगत की रक्षा करने के लिए मानो कोई अरुणा उषा है. जिस अरुणा भगवती के केश स्वाभाविक सरल और घुंघराले है, जिनके मुख पर मंद मंद हंसी स्मित हास्य ने, जिनके शरीर शीर्ष पुष्प की आभा से परिपूर्ण है, जिनका कुचद्वय पत्थर के समान कठोर है अथवा स्फटिक की शोभा युक्त है, और जिनका मध्यवर्ती कटिभाग अति पतला है तथा नितंब भारी है. तर हे पूर्ण वर्णन केलेलं आहे की शंभू की करुणा की सर्वत्र जय हो रही है, म्हणजे भगवान शिवाची जय जयकार होते है. जो जगत की रक्षा करने के लिए मानो कोई अरुणा उषा है, म्हणजे प्रकाश आहे. जिस अरुणा भगवती के केश स्वाभाविक सरळ घुंगराले वगैरे ते केसांचं वर्णन केलंय, महास्याचं वर्णन केलंय
आणि ते जे शरीर आहे ते शिरीष पुष्पाप्रमाणे त्याची आभा सगळीकडे पसरते आहे बा. अशा प्रकारे ते वर्णन केलेलं आहे. आता हा श्लोक आहे 94. चंद्रबिंब मरकत मणि से निर्मित एक डब्बे के समान है, उसमें लगा कलंक काला धब्बा, कस्तूरी का काला रंग है और चमकती हुई कलाएं कर्पूर के सदृश है. म्हणजे चंद्रबिंब हे कसं आहे, मरकत मणी से निर्मित एक डब्बे के समान आहे. ते एका डब्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये जो काळा डब्बा म्हणजे कलंक लागलेला आपण म्हणतो ना, एक काळा डाग आहे चंद्रावरती, तो कस्तुरी सारखा लाल काळा कलर आहे असं ते म्हणतात ते. और चमकती हुई कलाएं कर्पूर के सदृश आहे, म्हणजे चंद्राच्या ज्या कला आहेत त्या कापराप्रमाणे, कापूर जो असतो तो. दोनों को जल में पीसकर तेरे उपभोग के लिए डिब्बे में भरकर रखा है. म्हणजे या चंद्ररूपी मरकत मणी चा जो डब्बा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये कापूर आणि कस्तुरीला मिक्स करून ठेवलेला आहे. जल में पीसकर म्हणजे पाण्यामध्ये भिजवून असं. जो प्रत्येक रात में खर्च होता है, फिर दूसरे दिन तीसरे दिन बार बार इसी क्रम से उसे डब उसी डब्बे को ब्रह्माजी भर देते. म्हणजे ब्रह्माजी हे काम करता हिच्या देवीला त्या अं, डब्यामध्ये जे कर्पूर आणि त्याचं जे आहे ते लावत असेल त्याच्यासाठी, मग ब्रह्माजी रोज तो डब्बा भरून ठेवता संपला की, असं त्यांचं म्हणणं आहे. 95वां श्लोक है. तुम त्रिपुरारी शिव के अंतपुर की पटरानी हो, जिस कारण तेरे चरणों की पूजा अर्चा की मर्यादा चंचल इंद्रिय वाले मनुष्यों के लिए सुलभ नहीं है. म्हणजे साधारण सामान्य लोक हे जे वर्णन ऐकतील ते वेगळ्या अर्थाने घेतील बा, म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरे चरणों की पूजा अर्चा की मर्यादा चंचल इंद्रिय वाले मनुष्यों के लिए सुलभ नहीं है. साथ ही देवराज इंद्र के नेतृत्व में रहने वाले ये देवतागण तुम्हारे द्वार के निकट खड़ी रहने वाली अणिमा गणिमा आदि की अतुलनीय सिद्धियों तक ही पहुंच पाते हैं. म्हणजे देवतागण सुद्धा कुठपर्यंत पोहोचतात की जे तुझ्या तुझ्या ज्या अणिमा लघिमा सिद्धी आहेत त्याद्वारा तिथपर्यंतच ते पोहोचतात, त्याच त्यांना प्राप्त होतात असं ते म्हणतात. म्हणजे तुझे कृपा प्राप्त करणं थोडं कठीण आहे सगळ्यांसाठीच, पण जर तुझी कृपा जर प्राप्त झाली तर तू अतिशय सगळ्यांवर प्रेम करते आणि ज्याला जे हवं आहे ते मिळवून देते. तर 96 श्लोक आहे. ब्रह्मा की श्री सरस्वती को क्या कितने कविगण भजते नहीं है. म्हणजे सरस्वतीची वंदना किती कवी करतात असं त्यांना म्हणतात. और कौन धनवान थोड़ा सा भी धन प्राप्त कर लक्ष्मीपती नहीं कहलाता. म्हणजे जे श्रीमंत लोक आहे त्यांना आपण धनपती लक्ष्मीपती असं म्हणतो, परंतु हे सती श्रेष्ठ, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ अशी तू सती आहेस. महादेव को छोडकर तेरे कुशों का संग तो पूर्वक वृक्षों की दुर्लभ है. म्हणजे महादेवाला सोडून जर या सगळ्या गोष्टींचा विचार करत राहिले, म्हणजे वेगळ्या अर्थाने जर तुझ्या या सौंदर्याचं वर्णन केलं तर ते कुर्बक वृक्षासारखे आहे बा. असं एक प्रकारचा वृक्ष है जिसमें पीत रक्त और नीले रंग के पुष्प होते हैं. लाल फूलों वाला पूर्वक कहलाता है, पीले फूलों वाला पुरुंटक और नीले रंग वाले झिंटी कहते हैं. कुत्सित है रव अर्थात शब्द जिसका वह कुर्बक यानी कुर्बक केलेला आहे. कुर्बक गुलकेश किंवा गुलशादावको कहते हैं. यह एक पुष्प का विशेष आहे, म्हणजे एक विशेष प्रकारचं ते पुष्प आहे, त्याच्याप्रमाणे त्यांनी उपमा दिलेली आहे त्याला. तर आता 97 श्लोक है. हे परब्रह्म की साम्राज्ञी आगमादि शास्त्रों के ज्ञाता लोग ब्रह्मा जी की पत्नी को सरस्वती वाग्देवी कहते हैं और विष्णु विष्णु पत्नी को पद्मा यानी कमला कहते हैं. शिव जी की सहगामिनी सहचरी को पार्वती के नाम से संबोधित करते हैं, परंतु तुम तो महामाया नाम की कोई चौथी ही देवी हो. म्हणजे या तिन्ही देवी झाल्या बा आता, की जसं ब्रह्माजीची पत्नी जी आहे तिला सरस्वती, विष्णू पत्नीला पद्मा म्हणतात आणि शिवजीच्या पत्नीला पार्वती असे म्हणतात, पण तू जी आहे ती एक महामाया नावाची कोणती दुसरीच देवी आहे, जिनकी महिमा असीम है और तुमने सारे संसार को भ्रमित करके रखा है, जिससे तुमको जानना अत्यंत कठीण है. म्हणूनच ते म्हणतात की तिला प्राप्त करणं खूप कठीण आहे व समजणं पण. 98 श्लोक है. हे माँ बताओ वह
सु अवसर मुझे कब आएगा, कब प्राप्त होगा, जब एक विद्यार्थी के रूप में मैं तेरे चरणों का धुला हुआ वह जल म्हणजे चरणोदक, जो लाक्षारस महावर के लाल से रंगा है अथवा लाक्षारस के कुछ अंश निकल जाने के कारण लाल हो रहा है, पान कर सकूंगा, जिसमें सरस्वती के मुखारविंद से निकली हुई पान की पीक के समान जन्म से ही मूक व्यक्ति को भी कविता करने की शक्ती प्रदान करने का सामर्थ्य प्राप्त होता है. तर त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की मला कधी मिळेल बा तुझ्या चरणांची धूल किंवा जलदोत. जलदोत म्हणजे चरणामृत जे आपण म्हणतो ते. तर त्याचा रंग जो आहे ते लाक्षारसासारखा लाल आहे बा. तर अशा या तुझ्या चरणांचा मी केव्हा पान करू शकेल, जिसमें सरस्वती के मुखारविंद से निकले हुए पान की पिक्के समान, म्हणजे त्याचा पण रंग लाल असतो, पानाचं जेव्हा आपण थुकतो तेव्हा लाल असतं. जन्म से ही मूक व्यक्ती सुद्धा जो आहे तो त्याला कविता करण्याची शक्ती प्रदान होते तुझ्या या सामर्थ्याने, म्हणजे तू प्रदान केलेल्या सामर्थ्याने. तर ही अशी कृपा तू माझ्यावर कर. तर हा 99 श्लोक जो आहे, तेरा भजन करने वाला मनुष्य सरस्वती और लक्ष्मी दोनों से संयुक्त होकर ब्रह्मा और विष्णु के सपत्नीक डाह का पात्र बनकर विहार करता है. साथ ही म्हणजे त्यांनी म्हटलं की तुला तुझे जे भजन करतो किंवा तुझी जी प्राप्ती ज्याला होते त्याला सरस्वती, लक्ष्मी आणि ब्रह्मा विष्णू सगळ्यांचं सपत्नीक त्यांच्या सोबत तुम्ही राहू शकतात बुवा, म्हणजे त्यांची कृपा प्राप्त करू शकतात. साथ ही वह मनुष्य अपने सुंदर सौम्य शरीर से रति के भी पतिव्रत धर्म को दोलायमान शिथिल कर रहा है, अर्थात वह विद्वान, धनवान और सुंदर रूप लावण्य से समन्वित कायावाला हो जाता है. म्हणजे सगळ्या गोष्टींची सगळं सगळं जे जे हवंय त्याला त्या सगळ्याची प्राप्ती तुझी साधना केल्यामुळे त्याला मिळते. साथ ही पशु पाश के दुखों को नाश करके चिरकाल तक परमानंद ब्रह्मानंद के रस का रस स्वादन करता हुआ जीवन धारण करता है. म्हणजे सतत तो परमानंदामध्ये राहू शकतो जो तुझी साधना करत असतो. तो सांसारिक बंधन में पड़ा हुआ जीव पशु कहलाता है, म्हणजे जो संसारात आहे त्याला पशु म्हणतात. जिसका राग रूपी पाश संसार रूपी खुटे से बांधने की रस्सी है. कहीं कहीं 8 पाशों का भी उल्लेख देखने में आता है. तर हे सगळे पाश असतात. सांसारिक लोक आपण जे आहे ते सगळे पाशांमध्ये अडकलेलं आहे. तर ते कोणते 8 पाश ते सांगतात? घृणा, लज्जा, भय, निंदा, शोक, जाति, कुल और शील. परंतु भावनोपनिषद में मोह अथवा राग को भी पाश कहा गया है. म्हणजे मोह आणि राग हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. श्वेताश्वेतर उपनिषद में एक ही पाश कहा गया है, अष्टकई षडभी विश्वरूपे पाशम. तर हे अष्टपाश जे आहे एक ही पाश आहे. ते सगळ्यांना एकच प्रकारचे पाश त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता या अष्टैक षडभिर्विष या शब्दाचा अर्थ श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये दिला आहे. ज्यांना वाचायचं असेल ते वाचू शकतात. आणि हे जे शेवटचं आहे 100वा श्लोक, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे जननी तेरे द्वारा दी गई वाक शक्ति से की गई स्तुति के शब्द वैसे ही है जैसे दीपक की लौ से सूर्य की आरती करना हो, अथवा चंद्रकांत मणि से टपकते जलबिंदु से चंद्रमा को अर्घ्य देना, अथवा समुद्र के जल से ही समुद्र का सत्कार करना हो. तर असं म्हणतात की ही जी तुझी आम्ही स्तुती करतो आहे किंवा जे हे काव्य करतो आहे आणि जी साधना आराधना तुझी करतो आहे, तर ही जी वाकशक्ती आम्हाला दिली ती तुझ्याचकडून मिळालेली आहे. त्याच्यानेच आम्ही तुझी स्तुती करतोय. तर हे कसं होईल की जसं दिव्याने सूर्याची आरती करणं होय आणि चंद्रमणी से टपकते जलबिंदू से चंद्रमा को अर्घ, म्हणजे त्याच्यातूनच टपकलेल्या ज्या बिंदू जलबिंदू आहे त्याच्यानेच तुला आम्ही अर्घ्य देऊन राहिलोय. किंवा समुद्र के जल से ही समुद्र का सत्कार करना है, म्हणजे समुद्राच्या पाण्यानेच त्याचा सत्कार करायचा. तशा प्रकारे 100 श्लोक होते आणि त्याच्यामध्ये देवी भगवतीच्या सौंदर्याचं नखशिखांत वर्णन केलंय आणि त्याचे 2 अर्थ सुद्धा दिले. म्हणजे वेगळा एक जो अर्थ आहे तो पण आणि सामान्य अर्थ जे घेऊ शकतो की तिच्या सौंदर्याचं वर्णन. अशा प्रकारे सौंदर्य लहरीचा आपण पाठ पूर्ण केला. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडमलाही खूप खूप धन्यवाद.
की त्यांनी ही संधी छान दिली. झालं मॅडम. पण काल तर धन्यवाद तुम्हाला. खराब होती, म्हणजे मी आज घेऊ शकते की नाही असं झालं होतं. का हो, पण काय झालं? करूनच घेतलं काल. ते सिव्हिअर अटॅक होता तो मानेचा, त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वायकलचा त्रास होतोय तो, हो आणि पण पूर्ण पार पाडलं तुम्ही. हो. आणि हा लॅपटॉप पण काल बंद होऊन गेला होता माझ्या हं? मुलाने वेळ घालवून काय? तर. लॅपटॉप पण माझा बंद होऊन गेला होता काल. हो का? हो. आणि ते मुलाने मग खूप वेळ त्याच्या मागे घालवला, तेव्हा ते सुरू झालं आज. तर अशी हम्म. परीक्षाच होती. तर ती झाली पूर्ण. तर धन्यवाद मॅडम परीक्षा सगळ्या. असतात या, हो. टेस्टिंग असतात. आपण पार पाडणं फार महत्वाचं असतं. तर छान पार पडलेलं आहे, त्यामुळे अभिनंदन तुमचं आणि मनापासून धन्यवाद.